नमस्कार मित्रांनो, मी एल सागर. आपण ऐकत आहात कथा काव्यांगण, जिथे कथा आणि कविता एकत्र येतात आणि साकारतात भावनांचा अतूट आविष्कार. चला तर मग या भावनांच्या हिंदोळ्यांवर जगणं समृद्ध करूया. मित्रांनो, आज आपण एका सुंदर कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. कथेचं शीर्षक आहे शेवटचा तास. एका विद्यार्थ्याने फक्त एक चूक केली आणि त्या एका चुकीने त्याच्या संपूर्ण वर्षाचा निकाल बदलला. ती चूक काय होती माहीत आहे? त्याने अभ्यास टाळला नव्हता. त्याने वेळेला हलकं समजलं होतं. एका छोट्या गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता. तो 10वीचा विद्यार्थी होता. अभ्यासात हुशार, शिक्षकांचा लाडका. सगळ्यांना खात्री होती राहुल नक्की मोठं काहीतरी करणार. पण राहुलची एक सवय होती. अभ्यास म्हणलं की तो नेहमी म्हणायचा, आज नाही, उद्या करतो. परीक्षा जवळ येत होती. आई त्याला रोज प्रेमाने म्हणायची, बाळा, वेळ गेल्यावर परत येत नाही. आईच्या आवाजात काळजी होती. पण राहुल हसत म्हणायचा, आई, अजून खूप वेळ आहे, मी सांभाळतो ग. आई शांत व्हायची, पण तिच्या डोळ्यात चिंता असायची. एक दिवस शाळेत अचानक शिक्षक वर्गात आले आणि म्हणाले, लक्ष द्या, आजपासून नेमके 30 दिवसांनी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. संपूर्ण वर्ग शांत झाला. राहुलच्या हातातील पेन थरथरायला लागला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, तो वेळेपेक्षा मागे पडत चालला आहे. त्या दिवसापासून राहुल अभ्यासाला बसू लागला. पण जितका अभ्यास करायचा तितकाच अभ्यास बाकी दिसायचा. रात्री झोप लागत नव्हती. डोळ्यात एकच प्रश्न फिरत होता, मी खरंच तयार आहे का? परीक्षेच्या आदल्या दिवशी राहुल संपूर्ण रात्र अभ्यास करत बसला. डोळे लाल झाले होते, हात थरथरत होते. तेवढ्यात त्याचे वडील शांतपणे त्याच्या जवळ आले. त्यांनी राहुलच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, बाळा, शेवटचा तास कधीच संपूर्ण वर्षाची भरपाई करू शकत नाही. हे शब्द ऐकून राहुल काही बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहू लागले. त्या रात्री राहुल अभ्यास करत नव्हता. तो स्वतःशी लढत होता. परीक्षा झाली. राहुलने पेपर लिहिले, प्रयत्न केला. रिझल्टचा दिवस आला. राहुल पास झाला. पण मार्कशीट हातात घेताच त्याचा चेहरा शांत झाला. तो खूप वेळ काही बोललाच नाही. आईने हळूच विचारले, काय झालं बाळा? राहुल आईकडे पाहून म्हणाला, मी अभ्यास कमी केला नव्हता ग, मी वेळेचा आदर कमी केला होता. त्या दिवशी राहुल हरला नव्हता. तो काहीतरी नवीन शिकला होता. वेळ कधीच थांबत नाही मित्रांनो, ती फक्त संधी देत राहते. जो विद्यार्थी वेळेचा आदर करतो, यश त्याचाच आदर करतं.